नाहीच नाही. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तर आम्ही आणि शिवसेना एकत्रित आहोत, त्यामुळे काही असा घटना घडण्याचं कारणच नाही. बरं देवेंजी, मला माहिती आहे प्रश्न माझ्याकडे खूप आहेत, पण तुमच्याकडे वेळ वेळ नाही, नाहीये. प्रचार आहे. त्यामुळे शेवटचा एकच नाव तुम्हाला सांगायचं आहे ह्या पुढच्या 3 प्रश्नांना घेऊन. हे जे काही तुमचे विरोधक या निवडणुकीत उभे झाले, त्यामध्ये सर्वात यशस्वी विरोध कोणी केला असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे, राज ठाकरे की अजितदादा? खरं सांगू का, मी खूप वर्ष विरोधी पक्षात काढलेले आहेत, त्यामुळे विरोधी पक्ष काय करू शकतो आणि विरोध कसा करायचा असतो याची PhD माझी आहे. त्यामुळे विरोधक म्हणून तिघही फेल आहेत. तिघही फेल आहे. बरं बरं, ह्यापैकी तुमचे मित्र आता म्हणजे किमान 2 आहेत, तर आता आणि मीच मित्र हे उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजितदादा, सगळ्यात जवळचा मित्र कोण? पण सगळ्यात जवळचे मित्र एकनाथ शिंदे आहेत, त्याच्या खालोखाल जवळचे मित्र अजितदादा आहेत, आणि मग पॉलिटिक्सच्या पलीकडचे मित्र हे राज ठाकरे आहेत, आणि दुरावलेले मित्र हे उद्धवजी आहेत. आता ह्या तिघांचाच आपण निकाल बघूया. कोणाचा स्ट्राईक रेट तुम्हाला वाटतं जास्त चांगला राहील या तिघांपैकी? उद्धव ठाकरे, राज ठाकरे की अजितदादा? स्ट्राईक रेट हा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पॅन महाराष्ट्राचा विचार केला तर अजित पवारांचा या दोघांपेक्षा जास्त राहील. आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की दुर्दैवाने या अलायन्सचा विक्टीम हा राज ठाकरे ठरतील. या अलायन्समध्ये राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल, उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्राईक रेटमध्ये कदाचित यामध्ये राज ठाकरे सगळ्यात कमी राहतील. देवेंद्रजी, आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीनं मुंबई आमच्या दर्शकांना सुद्धा बघायला मिळाली. आणि मलाही तुलनेनं स्लो मोशनमध्ये कोस्टल रोडवरनं जाण्याची मजा घेता आली. धन्यवाद. थँक्यू.